बाकीच्यांचं माहीत नाही, पण माझ्या माहेरची लोकं येणार असेल तर मला जरा जास्तच खुशी होते. आता सकाळ सकाळ मला फोन आला, मम्मी म्हणली की रेखा मी तुला भेटायला येते. मी म्हटलं ठीक आहे. मी आत्ताच उठली आणि ती 10 मिनिटाच्या रस्त्यावरती होती फक्त, म्हणजे ती शिरवळवरून पुण्याला येत होते. आणि अचानक म्हटलं तर काय करायचं, तर मी रात्री पीठ भिजवून ठेवलं होतं. म्हटलं चला पटकन पराठा करू, पण पराठा काय माझ्याच्याने जमलाच नाही. त्याला काय झालं काय माहिती, म्हणून म्हटलं चला बाहेर जाऊन नाश्ता करूया. खरं तर ह्या व्हिडिओमध्ये मम्मी मला तुम्हाला कुठेच दिसणार नाही, कारण मम्मीला मोबाईल अजिबात आवडत नाही माझ्या. त्यामुळे म्हटलं चला आता बाहेर जाऊया. आमच्या सगळ्यांचं ना एक काम होतं जे आम्ही ठरवलं होतं ते करण्यासाठी आम्ही सगळेजण चरोलीला गेलो. त्यानंतर ना येता येता मला हे मंदिर दिसलं. आता म्हटलं ह्या मंदिरामध्ये जायचं, मला कधी मुहूर्त मिळायचं काय माहिती. हे मंदिर एवढं सुंदर आहे. ह्या मंदिराचं नाव आहे थोरल्या पादुका म्हणून, आणि हे लागताना म्हणजे आळंदी साईडलाच लागतं. पण जायला काय मला मुहूर्त पण मिळाला नाही. आणि आमची दिदी पण आली होती वाघोलीवरून, ती पण घरी गेली तिच्या तिकडून. परत दादा आणि मम्मी पण रिटर्न गेल्या. तर आम्ही दोघं रिटर्न येताना म्हटलं मला भूक पण लागलेली, कारण अचानक मी सकाळी आवरून बाहेर पडले होते आणि बाहेरच नाश्ता केला. नाश्ता मीन्स मला पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली होती, सो ते खाल्ली. आणि मम्मीने येताना माझ्यासाठी एवढा भाजीपाला आणला होता. आणि माझ्या आठवड्याचं एक काम मम्मीने एवढं परफेक्ट करते ना, दरवेळेस मला पाठवून देते. सो येस, असा होता आजचा दिवस. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय गाईज.